Today's lecture on common ion effect. What is common ion effect? Degree of dissociation of weak electrolyte is suppressed, decreased in presence of or by addition of strong electrolyte containing an ion common to weak electrolyte. कॉमन आयन इफेक्ट आपण कशाला म्हणतो बघा. डिग्री ऑफ डिसोसिएशन और आयोनायझेशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट, वीक ॲसिड और वीक बेस is suppressed, is decreased in presence of or by addition of strong electrolyte containing an ion common to weak electrolyte. त्याला आपण कॉमन आयन इफेक्ट म्हणतो. डिग्री ऑफ डिसोसिएशन किंवा आयोनायझेशन वीक इलेक्ट्रोलाइटचं म्हणजे वीक ॲसिड किंवा वीक बेसचं कमी होतं, रिड्यूस होतं, सप्रेस्ड होतं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या उपस्थितीमध्ये किंवा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कंटेनिंग ॲन आयन कॉमन टू वीक इलेक्ट्रोलाइट, त्याला आपण म्हणतो कॉमन आयन इफेक्ट. या ठिकाणी मी आपणाला एक्झाम्पल सांगेल. डिसोसिएशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड इज अ वीक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड इज अ वीक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड गिव्स ॲसिटेट आयन्स प्लस H प्लस आयन्स. बघा, ॲसिटिक ॲसिड हे वीक ॲसिड आहे आणि हे वीक ॲसिड डिसोसिएट होत असताना पार्टली आयोनाइज होतं, पार्टली डिसोसिएट होतं आणि त्यामुळे या ठिकाणी आपणाला इक्विलिब्रियममध्ये अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल आणि आयन्स हे दोन्ही या ठिकाणी पाहायला मिळतात. ॲसिटेट आयन्स आणि H प्लस आयन्स आणि ॲसिटिक ॲसिड हे दोन्ही इक्विलिब्रियममध्ये पाहायला मिळतात. मग या ठिकाणी जर आपण लॉ ऑफ मास ॲक्शन वापरला तर साहजिकच Ka, ज्याला आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणतो, Ka बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटेट आयन्स इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H आयन्स भागिले कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड, भागिले कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय ॲसिटिक ॲसिड. आता Ka हा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे. हा आपण कसा मिळवतो आपल्याला माहिती आहे. आपण ओसवाल्ड डायल्युशन लॉमध्ये बघितला आहे की प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशनला रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनने भागल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जो रेशो मिळतो, जो कॉन्स्टंट मिळतो, त्याला आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणतो. आणि ॲसिडच्या बाबतीत डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka ह्या अक्षराने दाखवला जातो. आता या ॲसिटिक ॲसिड वीक ॲसिडमध्ये आपण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट सोडियम ॲसिटेट ॲड करतो आहे, CH3CONA. ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कम्प्लिटली आयोनाइज होते, कम्प्लिटली डिसोसिएट होत आहे. CH3COONA इट गिव्स CH3COO मायनस प्लस Na प्लस, प्लस काय Na प्लस. आणि मग आपणाला या ठिकाणी Na प्लस मिळतो, H प्लस नाही, इथं H प्लस लिहिलेला आहे, त्या तिथं काय Na प्लस आहे. साहजिकच आपणाला लक्षात येईल की मी या ठिकाणी इथंही स्टार चौकटी ब्रॅकेट केलेली आहे लाल पेनने, इथंही चौकटी ब्रॅकेट केलेली आहे. दोन्ही रिॲक्शनमध्ये वीक इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन झाल्यानंतर ॲसिटेट आयन्स मिळतात, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचं डिसोसिएशन झाल्यानंतरसुद्धा आपणाला ॲसिटेट आयन्स मिळतात. या ठिकाणी आपणाला असं लक्षात येईल की ड्यू टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटेट आयन्स विच इज कॉमन इन बोथ ॲसिटिक ॲसिड वीक ॲसिड आणि सोडियम ॲसिटेट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, साहजिकच ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. आणि आपणाला माहिती आहे व्हॅल्यू ॲज द व्हॅल्यू ऑफ Ka इज कॉन्स्टंट, मात्र डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू कॉन्स्टंट असतं. म्हणजेच डिसोसिएशन कॉन्स्टंटची व्हॅल्यू Kaची व्हॅल्यू जर कॉन्स्टंट यायची असेल तर आपणाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड मॉलिक्यूल ऑल्सो इन्क्रीज. मग आपणाला ॲसिटिक ॲसिडचे मॉलिक्यूलचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा वाढलं पाहिजे. याचाच अर्थ इट मीन्स दॅट मोर नॉन आयोनाइज्ड मॉलिक्युल्स आर फॉर्म. तर
आपणाला या ठिकाणी मला दुसऱ्या शब्दामध्ये सुद्धा सांगता येईल. दस अकॉर्डिंग टू ली चॅटलर्स प्रिन्सिपल इक्विलिब्रियम इज शिफ्टेड टू लेफ्ट. तर बघा या ठिकाणी ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, राईट साईडला सिस्टीमवर ट्रेस निर्माण झाला. आणि ज्यावेळेस एखाद्या सिस्टीमवर ट्रेस निर्माण होतो, सिस्टीम निर्माण झालेला ट्रेस अशा पद्धतीने ॲडजस्ट करते, नलिफाय करते, मिनिमाइज करते, रिड्यूस करते की इक्विलिब्रियम शिफ्ट होतं. ज्या साईडला कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे त्याच्या अपोजिट साईडला इक्विलिब्रियम काय होतं, शिफ्ट होतं. ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन राईट साईडला वाढलं, साहजिकच सिस्टीमवर ट्रेस निर्माण होणार आहे. मात्र सिस्टीम स्वतःवर ट्रेस निर्माण होऊन देत नाही. वाढलेलं ॲसिटेट आयनचं कॉन्सन्ट्रेशन मिनिमाइज करण्याचं काम या पद्धतीने होतं. इक्विलिब्रियम उजव्या साईडकडून डाव्या साईडकडे शिफ्ट होतं. म्हणजेच ॲसिटिक ॲसिडचं डिग्री ऑफ डिसोसिएशन काय होतं, सप्रेस होतं. डिसोसिएशन ऑफ ॲसिटिक ॲसिड इज सप्रेस ड्यू टू बाय ॲसिटेट आयन्स विच इज कॉमन. ॲसिटेट आयन्स दोन्ही साईडला दोन्ही रिॲक्शनमध्ये कॉमन असल्यामुळं ॲसिटिक ॲसिडचं डिग्री ऑफ डिसोसिएशन काय झालं, सप्रेस झालं. कशामुळं, तर सोडियम ॲसिटेटमध्ये सुद्धा ॲसिटेट आयन्स हा कॉमन होता आणि साहजिकच या कॉमन आयन्समुळंच डिग्री ऑफ डिसोसिएशन ॲसिटिक ॲसिडचं काय झालं, कमी झालं. आता मी एक दुसरं एक्झाम्पल आणखी सांगेल आपणाला समजण्यासाठी. अमोनियम हायड्रॉक्साईड हा मी वीक बेस घेतलेला आहे. अमोनियम हायड्रॉक्साईड मी या ठिकाणी वीक बेस घेतो आहे आणि ह्या अमोनियम हायड्रॉक्साईडमध्ये ज्यावेळेस हा पार्टली आयोनाइज होणार आहे, इनकम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे, त्यावेळेस साहजिकच मला, कारण हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे, वीक ॲसिड आहे, NH4+ आणि OH-, मी या ठिकाणी लॉ ऑफ मास ॲक्शन जर वापरला तर साहजिकच मला KB बरोबर कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- भागिले कॉन्सन्ट्रेशन ऑफ NH4OH या पद्धतीने मी डिसोसिएशन कॉन्स्टंट KB कॅल्क्युलेट करतो लॉ ऑफ मास ॲक्शन वापरून. आता मी या ठिकाणी स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट यूज करतो आहे. कुठली, तर अमोनियम क्लोराईड. अमोनियम क्लोराईड ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. ही कम्प्लिटली आयोनाइज होणार आहे, कम्प्लिटली डिसोसिएट होणार आहे आणि आपणाला NH4+ आणि Cl- आयन्स मिळणार आहे. साहजिकच आपणाला या दोन्ही रिॲक्शनमध्ये NH4+ हा कॉमन दिसतो आहे आणि ड्यू टू दिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनियम आयन्स इन्क्रीज्ड. अमोनियम आयन्स या ठिकाणी कॉमन आहे आणि अमोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे, या ठिकाणी वाढणार आहे. ड्यू टू दिस कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनियम आयन्स इन्क्रीज, NH4+ आयन्स इज कॉमन इन बोथ अमोनियम हायड्रॉक्साईड वीक बेस आणि अमोनियम क्लोराईड स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. ॲज द व्हॅल्यू ऑफ KB कॉन्स्टंट. मात्र KBची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते ॲट गिवन टेम्परेचरला. साहजिकच आपणाला या ठिकाणी अमोनियम हायड्रॉक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करावं लागणार आहे. इट मीन्स दॅट मोर अनआयोनाइज्ड मोलिक्युल्स आर फॉर्म. मोर अनआयोनाइज्ड मोलिक्युल्स आर फॉर्म. Thus, according to Lee-Chatler's principle, मागाच्या प्रमाणात ली-चॅटलर्स प्रिन्सिपल, इक्विलिब्रियम शिफ्टेड टू लेफ्ट. इक्विलिब्रियम लेफ्टला शिफ्ट होतं. याचं कारण काय, तर अमोनियम आयन्स लेफ्ट साईडला, राईट साईडला कॉमन आला. अमोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं, सिस्टीममध्ये ट्रेस निर्माण होणार आहे. पण सिस्टीम रिॲक्शनमध्ये ट्रेस निर्माण होणार आहे, सिस्टीममध्ये ट्रेस निर्माण होणार आहे. पण सिस्टीम स्वतःमध्ये निर्माण झालेला ट्रेस नलिफाय करतं, मिनिमाइज करतं, रिड्यूस करतं की अशा पद्धतीने रिड्यूस करेल की इक्विलिब्रियम शिफ्ट होईल लेफ्टकडून राईटकडून लेफ्टकडं. म्हणजे आयोनाइज्ड झालेला जो मॉलिक्युल्स असेल, तो आयन्स असतील ते कंबाईन होतील आणि अनआयोनाइज्ड मॉलिक्युल्स या ठिकाणी फॉर्म होईल. NH4+ हा OH- आयन्स बरोबर कंबाईन होईल आणि अनआयोनाइज्ड NH4OH अमोनियम हायड्रॉक्साईड त्या ठिकाणी फॉर्म होईल. याचाच अर्थ, इन अदर वर्ड्स, degree of dissociation of ammonium hydroxide is suppressed by NH4+ ions which is common to NH4Cl and NH4OH.
दिस इफेक्ट इज ड्यू टू कॉमन आयन इफेक्ट. आता मी या ठिकाणी तिसरं एक्झाम्पल सांगेल आपणाला डिग्री ऑफ डिसोसिएशनसाठी, कॉमन आयन इफेक्टसाठी डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन सायनाईड. आता या ठिकाणी मी हायड्रोजन सायनाईड घेतो आहे. हाही हायड्रोजन सायनाईड आहे, हा वीक ॲसिड आहे आणि हा डिसोसिएट होत असताना पार्टली डिसोसिएट होणार आहे एच प्लस आणि CN मायनस. हायड्रोजन सायनाईड इट गिव्स हायड्रोजन आयन्स अँड सायनाईड आयन्स. के बरोबर या ठिकाणी लॉ ऑफ मास ॲक्शन वापरला तर के इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ CN मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ SCN. आता या ठिकाणी हायड्रोजन सायनाईडचं कॉन्सन्ट्रेशन के हा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे वीक ॲसिडसाठी, हायड्रोजन सायनाईडसाठी. आता यामध्ये आपण स्मॉल अमाऊंट ऑफ काय ॲड करतो आहे, HCl स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट ॲड करतो आहे, स्ट्रॉंग ॲसिड या ठिकाणी ॲड करतो आहे. आणि ज्यावेळेस आपण ॲसिड HCl यामध्ये ॲड करतो त्यावेळेस हे HCl हे स्ट्रॉंग ॲसिड आहे, हे कम्प्लिटली आयोनाइज होईल आणि त्यामुळं ॲरो हा सिंगल ॲरो या ठिकाणी येतो. HCl ॲक्वियस गिव्स H प्लस ॲक्वियस प्लस Cl मायनस ॲक्वियस. आता यामध्ये सुद्धा आपल्याला असं सांगता येईल ड्यू टू दिस H प्लस आयन्स इज H plus ions which is common to hydrogen cyanide and HCl increases. आता या ठिकाणी H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होतं, वाढतं आहे. दोन्ही रिॲक्शनमध्ये आपणाला SCN गिव्ज H प्लस CN मायनस आणि HCl गिव्ज H प्लस Cl मायनस. दोन्ही रिॲक्शनमध्ये H प्लस काय येतो, कॉमन येतो आहे. हा रेड ॲरोनी दाखवला आहे, रेड ब्रॅकेटने दाखवला आहे. साहजिकच H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं कारण हा H प्लस आयन्स हा कॉमन आला HCl आणि हायड्रोजन सायनाईडमध्ये आहे. मात्र ॲज द व्हॅल्यू ऑफ के कॉन्स्टंट हायड्रोजन सायनाईड कॉन्सन्ट्रेशन ऑल्सो इन्क्रीज. जर आपल्याला केची व्हॅल्यू कॉन्स्टंट ठेवायची असेल, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर केची व्हॅल्यू वाढणार आहे. मात्र आपणाला या ठिकाणी केची व्हॅल्यू इन्क्रीज करायची नाही. केची व्हॅल्यू कुठल्या ॲट गिव्हन टेम्परेचरला कॉन्स्टंट राहते. जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं तर साहजिकच SCNचं सुद्धा कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. याचाच अर्थ या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन सायनाईडचं डिग्री ऑफ डिसोसिएशन सप्रेस होणार आहे, रिड्यूस होणार आहे. कारण हायड्रोजन सायनाईड या ठिकाणी मॉलिक्यूल जास्त फॉर्म होईल की जेणेकरून H प्लस आयनचं जे कॉन्सन्ट्रेशन वाढलं आहे त्याचा इफेक्ट काय होईल, नलिफाय होईल. साहजिकच या रिॲक्शनमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ड्यू टू दिस H प्लस आयन्स विच इज कॉमन टू HCl अँड SCN increase as the value of Ka constant, hydrogen cyanide molecule must also increase. हायड्रोजन सायनाईड मोलिक्यूल सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि साहजिकच H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशनचा जो वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा इफेक्ट काय होणार आहे, मिनिमाइज केला जाणार आहे. हे आपण कशावरून सांगतो तर अकॉर्डिंग टू ली चार्टलर्स प्रिन्सिपल इक्विलिब्रियम विल बी शिफ्ट टू लेफ्ट. राईटकडून इक्विलिब्रियम लेफ्टकडे शिफ्ट होईल. कारण इक्विलिब्रियम कुठं शिफ्ट होतं, ज्या साईडला कमी कॉन्सन्ट्रेशन आहे त्या साईडला इक्विलिब्रियम शिफ्ट होतं. कारण राईट साईडला कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे H प्लस आयनचं. साहजिकच त्यामुळं सिस्टीमवर स्ट्रेस निर्माण होतो आणि सिस्टीमवर निर्माण झालेला स्ट्रेस सिस्टीम मिनिमाइज करतं, रिड्यूस करतं की ज्या साईडला कॉन्सन्ट्रेशन कमी असतं त्या साईडला इक्विलिब्रियम काय होतं, शिफ्ट होतं. आणि साहजिकच आपणाला दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ हायड्रोजन सायनाईड इज सप्रेस बाय ॲडिशन ऑफ common ions, that is H plus ions is common. This effect is due to common ion effect and known as common ion effect. हा जो इफेक्ट आहे कशामुळं पाहायला मिळतो तर कॉमन आयनमुळं पाहायला मिळतो आणि यालाच आपण काय म्हणतो, कॉमन आयन इफेक्ट म्हणतो. आता यामध्ये मी आपणाला कंडिशन सांगणार आहे. Condition for precipitation. When the solution is not saturated, the product of ionic concentration is called ionic product. ज्यावेळेस सोल्युशन सॅच्युरेटेड नसतं अशा वेळेला आयनिक प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशनला
आयनिक कॉन्सन्ट्रेशन, प्रोडक्ट ऑफ आयनिक कॉन्सन्ट्रेशनला आपण म्हणतो आयनिक प्रोडक्ट. आयनिक प्रोडक्ट इज अ डिफाईन ॲज ionic product of an electrolyte is defined same way as solubility product. The only difference is that ionic product expression contain concentration of ion under any condition, whereas expression of KSP contain only equilibrium concentration. तर बघा, आयोनिक प्रोडक्ट आपण कशाला म्हणतो? प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स अदर दॅन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड आयोनिक प्रोडक्ट. आयोनिक प्रोडक्ट आणि सोलिबिलिटी प्रोडक्ट यांच्या डेफिनेशनमध्ये साम्य, बरेचसं साम्य, दोन्हीच्या व्याख्या जवळपास सारख्याच आहेत. सेम पद्धतीने दोन्हीच्या व्याख्या आपण करतो. फक्त आयोनिक प्रोडक्टमध्ये कॉन्सन्ट्रेशन आयन्सच प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन, व्हेअर ॲज इन सोलिबिलिटी प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन, प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स ओनली ॲट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. फक्त सोलिबिलिटी प्रोडक्टमध्ये आयनिक प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन न धरता ते इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयनचं कॉन्सन्ट्रेशन घेतो आणि आयनिक प्रोडक्टमध्ये आपण आयनच्या कॉन्सन्ट्रेशन, एनी कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन सोडून प्रोडक्ट ऑफ आयनिक कॉन्सन्ट्रेशन, प्रोडक्ट ऑफ आयनिक कॉन्सन्ट्रेशनलाच आपण म्हणतो की आयनिक प्रोडक्ट. म्हणजे ज्यावेळेस सोल्युशन सॅच्युरेटेड नसतं अशा वेळेला प्रोडक्ट ऑफ आयनिक कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड आयोनिक प्रोडक्ट. आता अनसॅच्युरेटेड सोल्युशन आपण कशाला म्हणतो बघा? आयोनिक प्रोडक्ट इज लेस दॅन सोलिबिलिटी प्रोडक्ट. ज्यावेळेस आयोनिक प्रोडक्ट हा सोलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा कमी असतो सोल्युशनचा, साहजिकच त्या सोल्युशनला आपण अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. देन सॉल्ट इज डिझॉल्व अँड सोल्युशन सेड टू बी अनसॅच्युरेटेड. आता अनसॅच्युरेटेड आपण कशाला म्हणतो की अनसॅच्युरेटेड सोल्युशन? की ज्या सोल्युशनमध्ये आयनिक प्रोडक्ट हा सोलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा कमी असतो आणि अशा सोल्युशनमध्ये सॉल्ट जर एखाद्या सॉल्व्हंटमध्ये आपण ॲड केला तर तो सॉल्ट त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होत जातो आणि अशा वेळेला त्या सोल्युशनला आपण अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. ज्यावेळेस आयनिक प्रोडक्ट इक्वल टू सोलिबिलिटी प्रोडक्ट असतो, ज्यावेळेस आयनिक प्रोडक्ट आणि सोलिबिलिटी प्रोडक्ट इक्वल असतात त्यावेळेस त्या सोल्युशनला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. काय म्हणतो त्या सोल्युशनला? सॅच्युरेटेड सोल्युशन. इफ आयनिक प्रोडक्ट इज इक्वल टू सोलिबिलिटी प्रोडक्ट देन सोल्युशन इज सेड टू बी सॅच्युरेटेड. त्या सोल्युशनला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. इन सच केस सॉलिड स्टेट, सॉलिड सॉल्ट एक्झिस्ट इक्विलिब्रियम विथ इट्स सोल्युशन. म्हणजे या ठिकाणी आपणाला सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये सॉलिड सॉल्ट बरोबर इक्विलिब्रियममध्ये आपणाला त्याच्या सोल्युशन बरोबर पाहायला मिळतो. असं जे सोल्युशन आहे त्याला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये आयनिक प्रोडक्ट आणि सोलिबिलिटी प्रोडक्ट हे दोन्ही इक्वल असतात. आता तिसरी केस मी या ठिकाणी सांगतो. आयनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोलिबिलिटी प्रोडक्ट. आयनिक प्रोडक्ट जर सोलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा जास्त असेल म्हणजेच IP ग्रेटर दॅन KSP, आयनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोलिबिलिटी प्रोडक्ट, देन सोल्युशन सेड टू बी सुपर सॅच्युरेटेड. अशा सोल्युशनला आपण सुपर सॅच्युरेटेड म्हणतो. अँड सॉल्ट इज प्रिसिपिटेट आउट. आणि या ठिकाणी सॉल्ट हा प्रिसिपिटेट आउट होतो. सॉल्ट काय होतो? प्रिसिपिटेट आउट होतो. Therefore, precipitation occur only when ionic product of salt exceed its solubility product. प्रिसिपिटेशन कधी ऑकर्स होतं? तर आयनिक प्रोडक्ट सॉल्टचा सोलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा
म्हणजे आय पी हा के एस पीपेक्षा एक्सीड असेल, ग्रेटर दॅन असेल, अशाच वेळेला प्रिसिपिटेशन फॉर्म होतं. म्हणजे आपण सोल्युशनच्या 3 कॅटेगरी करतो. कंडिशन ऑफ प्रिसिपिटेशनमध्ये अनसॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये आयनिक प्रोडक्ट हा सोलिबिलिटी प्रोडक्टपेक्षा कमी असतो. सोलिबिलिटी त्या ठिकाणी सॉल्ट त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व्ह होत जातो. ते जे सोल्युशन असतं ते अनसॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो. साखर पाण्यात आपण टाकतो, पहिल्यांदा साखर विरघळत जाते, त्यावेळेस ते अनसॅच्युरेटेड असतं. आणि ज्यावेळेस आयनिक प्रोडक्ट आणि सोलिबिलिटी प्रोडक्ट इक्वल असतो, अशी एक स्टेज येते की आयनिक प्रोडक्ट आणि सोलिबिलिटी प्रोडक्ट इक्वल असतो. याचा अर्थ ते सोल्युशन सॅच्युरेटेड असतं आणि अशा केसेसमध्ये सॉलिड सॉल्ट बरोबर त्याचं सोल्युशनही त्या एक्झिस्ट असतं आणि त्या ठिकाणी इक्विलिब्रियम पाहायला मिळतं. आणि आयनिक तिसरी जी केस आपण पाहतो की ज्या ठिकाणी प्रिसिपिटेट फॉर्म होतो, सुपर सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणतो, की अशा ठिकाणी आयनिक प्रोडक्ट एक्सीड दॅन काय असेल, सोलिबिलिटी प्रोडक्ट. आता या ॲप्लिकेशन्स ऑफ सोलिबिलिटी प्रोडक्टकडे आपण जाणार आहोत. प्रिडिक्शन ऑफ काय, प्रिसिपिटेशन. आता पहिलं जे ॲप्लिकेशन बघणार आहे आपण सोलिबिलिटी प्रोडक्टचं, प्रिसिपिटेशन फॉर्म होईल का नाही. प्रिडिक्शन ऑफ प्रिसिपिटेशन. According to solubility product concept, precipitate occurs, PPT occurs only when IP greater than KSP, ionic product greater than solubility product. By knowing solubility product of sparingly soluble salt, it is possible to predict whether on mixing it is possible to predict whether on mixing of solution of its ion PPT will be occurs or not. म्हणजे एखाद्या सोल्युशनमध्ये स्पेरिंगली सोल्युबल सॉल्टच्या सोलिबिलिटी प्रोडक्ट जर आपल्याला माहीत असेल आणि त्या सोलिबिलिटी प्रोडक्टमध्ये आपण आयनचं सोल्युशन जर मिक्स केलं तर त्या ठिकाणी प्रिसिपिटेट फॉर्म होईल का नाही हे आपणाला सोलिबिलिटी प्रोडक्टच्या कॉन्सेप्टवरून सांगता येतं. KSP व्हॅल्यू फॉर AgCl. या ठिकाणी मी एक्झाम्पल घेतो AgClचं. सिल्वर क्लोराईडचा सोलिबिलिटी प्रोडक्टची व्हॅल्यू आहे 1.6 गुणिले 10⁻10. इट मीन्स दॅट सोल्युशन इज अ सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ AgCl. आणि त्याचं आयनिक प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन जर पाहिलं तर 1.6 × 10⁻10 आहे. आता बघा या ठिकाणी सोलिबिलिटी प्रोडक्ट 1.6 × 10⁻10 आहे सिल्वर क्लोराईडचा. आणि आयनिक प्रोडक्टसुद्धा कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस इक्वल टू 1.6 × 10⁻10 आहे. याचाच अर्थ आयनिक प्रोडक्ट आणि सोलिबिलिटी प्रोडक्ट काय, इक्वल आहे. याचाच अर्थ ते सोल्युशन काय आहे, त्या सोल्युशनला आपण सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणणार आहे ज्यावेळेस आयनिक प्रोडक्ट आणि सोलिबिलिटी प्रोडक्ट इक्वल अशा वेळेस. आणि अशा वेळेला इफ Ag प्लस आयन्स ऑर क्लोराईड आयन्स आर ॲडेड टू दिस सॅच्युरेटेड सोल्युशन. समजा अशा AgCl सोल्युशनमध्ये जर मी समजा सॅच्युरेटेड सोल्युशन असणाऱ्या AgClमध्ये जर मी समजा Ag प्लस आयन्स किंवा Cl मायनस आयन्स असणारा सॉल्ट जर त्या ठिकाणी सोल्युशन मी त्या ठिकाणी ॲड केलं त्या सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये, तर आयनिक प्रोडक्ट हा एक्सीड होतो. एकतर Ag प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल किंवा एकतर Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल. साहजिकच आयनिक प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. कुणाचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, आयनिक प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. आणि मग Ag प्लस आणि Cl मायनसचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, आयनिक प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल अँड विच विल एक्झिड it will greater than solubility product exceed than solubility product of AgCl. It is exceed than 1.6 × 10⁻10. तर बघा जर आपण त्या सॅच्युरेटेड सोल्युशन असणाऱ्या AgClमध्ये Ag प्लस आयन्स किंवा Cl मायनस आयन्स ॲड केला तर अशा सोल्युशनमध्ये आपणाला असं लक्षात येईल
की KSPपेक्षा Ag प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन आणि Cl मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर दॅन KSP ऑफ AgCl. याचाच अर्थ आयनिक प्रॉडक्टची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1.6 इंटू 10⁻⁻10 when we add excess of Ag plus or Cl minus ions in saturated solution of AgCl, then precipitate will be occur. In qualitative analysis of basic radical, solubility productचा आपण सेकंड ॲप्लिकेशन बघतोय. क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ बेसिक रॅडिकल्स, दॅट इज कॅटायन. द प्रिन्सिपल ऑफ solubility product and common ion effect been used in qualitative analysis, has been used in qualitative analysis to separate basic radicals of or cations into group separation. तर बघा, सोलिबिलिटी प्रोडक्टचं प्रिन्सिपल आणि कॉमन आयन इफेक्ट या दोन्हीचा उपयोग करून आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये बेसिक रॅडिकलचं म्हणजे कॅटायनचं सेपरेशन, ग्रुप सेपरेशन करू शकतो. यामध्ये आपण सेपरेशन ऑफ सल्फाईड ग्रुप सेकंड अँड ग्रुप थर्ड बी बघणार आहोत. आता यामध्ये मी सुरुवातीला ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट HCl प्लस H2S टेस्ट घेतो आहे. टेस्ट काय घ्यायची आहे? टेस्ट घ्यायची आपणाला टेस्ट ट्यूबमध्ये ओरिजिनल सोल्युशन, त्यामध्ये डायल्यूट HCl ॲड करणार, त्यामध्ये H2S ॲड करणार. ब्लॅक किंवा व्हाईट PPT जर प्रेझेंट आली तर त्या ठिकाणी सेकंड ग्रुप प्रेझेंट येईल. कुठला ग्रुप प्रेझेंट येईल? सेकंड. आणि सेकंड ग्रुपमध्ये जे बेसिक रॅडिकल आहे Cu2 प्लस, Pb2 प्लस, Cd2 प्लस, AS3 प्लस, Sb3 प्लस, Bi3 प्लस, हे कॉमन बेसिक रॅडिकल्स असतील सेकंड ग्रुपमध्ये. आणि त्यासाठी टेस्ट आहे ओरिजिनल सोल्युशन प्लस डायल्यूट HCl प्लस H2S. व्हाईट किंवा ब्लॅक PPT जर प्रेझेंट आली तर ग्रुप सेकंड प्रेझेंट येतो. आणि थर्ड बी ग्रुपसाठी आपण टेस्ट काय घेतो? ओरिजिनल सोल्युशन प्लस NH4Cl प्लस NH4OH प्लस H2S PPT जर प्रेझेंट आली तर थर्ड बी ग्रुप प्रेझेंट आपण म्हणतो. काय म्हणतो त्याला? थर्ड बी ग्रुप प्रेझेंट म्हणतो. साहजिकच मी सेपरेशन ऑफ ग्रुप सेकंडकडे येणार आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिसमध्ये, की ज्यामध्ये आपणाला कॅटायनचं सेकंड ग्रुपचं सेपरेशन करायचं आहे. कॉपर आयन्स, Pb2 प्लस आयन्स, Cd2 प्लस आयन्स, आर्सेनिक, AS3 प्लस आयन्स, बिस्मथ आयन्स, त्यानंतर अँटीमनी आयन्स AS3 प्लस, Sb3 प्लस, Bi3 प्लस आयन्स या ठिकाणी प्रेझेंट असतात. आता KSP व्हॅल्यू ऑफ सल्फाइड आयन्स of second group is lower, whereas the group as those of group third B are higher. तर बघा, सल्फाईडचं आपण सेपरेशन ग्रुप करतोय ग्रुप सेकंड आणि ग्रुप थर्ड बीचं. त्यामध्ये सोलिबिलिटी प्रॉडक्टची जी व्हॅल्यू आहे सेकंड ग्रुपची, KSPची व्हॅल्यू आहे ती लोअर आहे. कोणापेक्षा? थर्ड ग्रुपपेक्षा. त्या थर्ड ग्रुपची KSPची व्हॅल्यू कशी आहे? हाय आहे. सेकंड ग्रुपमध्ये जो आहे सेकंड ग्रुप PPT, त्या ठिकाणी सल्फाईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय? लोअर आहे. आणि त्यामुळं त्याचा KSPची व्हॅल्यूसुद्धा काय? लो आहे. PPT ऑफ सेकंड ग्रुप ओनली अकर आयनिक प्रोडक्ट ऑफ सल्फाईड ग्रेटर दॅन सोलिबिलिटी प्रोडक्ट ऑफ सल्फाईड. M2 plus ions, concentration of M2 plus ions into concentration of sulfide ions greater than KSP व्हॅल्यू. सेकंड ग्रुपचा प्रिसिपिटेट केव्हा फॉर्म होईल? तर आयनिक प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन हे सोलिबिलिटी प्रॉडक्टपेक्षा जास्त असेल अशाच वेळेला. म्हणजे M2 प्लस कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन, M2 प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन इंटू सल्फाईड आयन कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर दॅन KSP व्हॅल्यू, देन प्रिसिपिटेट ऑफ सेकंड ग्रुप ऑकर. आता सेकंड ग्रुपमध्ये मी सांगताना आपल्याला सांगितलं की सेकंड ग्रुपमध्ये टेस्ट काय? ओरिजिनल सोल्युशन आहे, डायल्यूट HCl आहे आणि डायल्यूट H2S आपण या ठिकाणी ॲड करतो. तर आपणाला बाय नॉलेज ऑफ कॉमन आयन इफेक्ट ऑन आणि सोलिबिलिटी प्रॉडक्ट या नॉलेजचा उपयोग करून आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस
मध्ये सेकंड ग्रुप सल्फाईडचं कॉन्सन्ट्रेशनबद्दल माहिती पाहणार आहोत. या ठिकाणी मी सेकंड ग्रुपमध्ये H2S डायबेसिक ॲसिड, वीक ॲसिड, हायड्रोजन डायसल्फाईड या ठिकाणी ॲड करतो आहे. हा हायड्रोजन सल्फाईड हा वीक ॲसिड आहे, 2H प्लस S मायनस मायनस. आणि याचमध्ये जर आपण पाहिलं तर HCl हा स्ट्रॉंग ॲसिड आहे. HCl आपण ॲड करतो आहे. हा ॲसिड कसा आहे? स्ट्रॉंग ॲसिड आहे. हा कम्प्लिटली आयोनाइज होणार आहे आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी सिंगल ॲरो पाहायला मिळतो. HCl गिव्ज H प्लस Cl मायनस आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं, इन प्रेझन्स ऑफ HCl स्ट्रॉंग ॲसिड, आयोनायझेशन ऑफ H2S इज सप्रेस्ड. आपल्याला माहिती आहे HClमध्ये H प्लस आयन्स आहे, H2Sमध्येही H प्लस आयन्स आहे. ज्यावेळेस आपण H2Sचं कॉन्सन्ट्रेशन, डिग्री ऑफ डिसोसिएशन सप्रेस होणार आहे कुणाच्या प्रेझेन्समध्ये? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या प्रेझेन्समध्ये, HClच्या उपस्थितीमध्ये. आणि कशामुळं? तर ड्यू टू इन्क्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स. तर आपणाला साहजिकच माहिती आहे की H प्लस आयन्स हा दोन्ही ह्या रिॲक्शनमध्ये कॉमन आहे. साहजिकच H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, सिस्टीमवर ट्रेस निर्माण होईल आणि सिस्टीमवर ट्रेस निर्माण झाला की इक्विलिब्रियम शिफ्ट होतं. कुठं? जिकडं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे त्या साईडला साहजिकच H2S अनआयोनाइज्ड H2S मॉलिक्युलचं फॉर्मेशन घडेल. म्हणजेच डिग्री ऑफ डिसोसिएशन H2Sचं काय होईल? सप्रेस होईल, कमी होईल. कशामुळं? H प्लस आयन्स दोन्ही ठिकाणी कॉमन आल्यामुळं. जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं, साहजिकच सल्फाईड आयनचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा कमी होतं, कारण इक्विलिब्रियम राईटकडून लेफ्टकडे शिफ्ट झाल्यामुळं. मग इन ऑर्डर टू मेंटेन के व्हॅल्यू कॉन्स्टंट, केची व्हॅल्यू आपणाला H2Sची कॉन्स्टंट ठेवायची आहे. म्हणजे आपणाला सल्फाईड आयन्स काय झाले पाहिजे? लेस प्रोड्यूस झाले पाहिजे. आणि सल्फाईड आयन्स लेस प्रोड्यूस झाले याचाच अर्थ सोलिबिलिटी प्रोडक्ट KSPची व्हॅल्यूसुद्धा काय आली? लो आली. मात्र ही जी सल्फाईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे, जस्ट सफिशियंट टू ग्रेटर दी KSP ऑफ सल्फाईड आयन्स, सोलिबिलिटी प्रोडक्ट ऑफ सल्फाईड आयन्स. पण इतके कमी नाही आहेत की जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फाईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन हे थोडं जास्त असेल कुणापेक्षा? सोलिबिलिटी प्रोडक्ट ऑफ सल्फाईड आयन्स ऑफ सेकंड ग्रुपपेक्षा. आणि म्हणून अँड हेन्स दे आर प्रिसिपिटेट. आणि म्हणून सेकंड ग्रुप त्या ठिकाणी काय होतो? प्रिसिपिटेट होतो. की ज्यावेळेस आपण ओरिजिनल सोल्युशनमध्ये डायल्यूट HCl टाकतो आणि H2S टाकतो, आणि जर आपणाला सेकंड ग्रुपचं सेपरेशन बघायचं असेल तर त्या ठिकाणी PPT येते, प्रिसिपिटेट फॉर्म होतो. यानंतर तर बघा, प्रिसिपिटेशन सल्फाईड ऑफ थर्ड बी ग्रुपमध्ये आपण ओरिजिनल सोल्युशन टाकतो, अमोनियम क्लोराईड टाकतो, अमोनियम हायड्रॉक्साईड ॲड करतो आणि त्यानंतर H2S त्यामध्ये पास करतो, हायड्रोजन सल्फाईड गॅस पास करू. त्यावेळेस प्रिसिपिटेट फॉर्म होईल, थर्ड बी ग्रुप प्रेझेंट येईल. थर्ड बी ग्रुप प्रेझेंट आला म्हणजे कोबाल्ट CO2+, Mn2+, Zn2+, Ni2+ हे प्रेझेंट त्यामध्ये असतील. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर आपणाला लक्षात येईल की अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस आहे. कसला बेस आहे? वीक बेस आहे. NH4OH गिव्ज रिव्हर्सिबल ॲरो गिव्ज NH4+ OH-. आणि H2S हे वीक ॲसिड आहे, डायबेसिक ॲसिड आहे, हायड्रोजन सल्फाईड हा गॅस. साहजिकच 2H+ आणि S2- या ठिकाणी आला. हा NH4+ OH- आयन्स अमोनियम हायड्रॉक्साईडमधला आणि H+ आयन्स H2S मधला या ठिकाणी प्रोड्यूस होईल. म्हणजे NH4OH काय प्रोड्यूस करेल? OH- आयन्स प्रोड्यूस होईल आणि ते कंबाईन होईल. कुणाबरोबर कंबाईन होणार? तर H+ आयन्स प्रोड्यूस झाला कुणापासून? H2S पासून. आणि हे दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर कुठल्या दोघांचं? H+ आयन्स आणि OH- आयन्सचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपणाला अनआयोनाइज्ड वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन घडतं. दिस लीड टू ग्रेटर आयोनायझेशन ऑफ H2S, दस लार्जर नंबर ऑफ सल्फाईड आयन्स प्रोड्यूस्ड.
याचाच अर्थ लार्जर नंबरमध्ये H2H आयोनायझेशन घडेल आणि सल्फाइड आयन जास्त प्रमाणात प्रोड्यूस होतील. आता मी याच्यावर आणखी एक गोष्ट सांगेल की बिफोर प्रिसिडिंग ग्रुप थर्ड बी वी ॲड अमोनियम क्लोराईड अँड अमोनियम हायड्रॉक्साईड. आता अमोनियम क्लोराईड आणि अमोनियम हायड्रॉक्साईड हे दोन्हीचं मिक्सरला आपण बफर म्हणतो, बेसिक बफर म्हणतो. आणि हे सोल्युशन थर्ड बी ग्रुपचं सेपरेशन करताना सोल्युशन अल्कलाईन करणं, बेसिक करणं आपल्याला आवश्यक असतं. pH 8 to 10च्या रेंजमध्ये ठेवायचं आहे. साहजिकच ज्यावेळेस आपण pH 8 to 10 मेंटेन करतो यावेळेस त्या ठिकाणी H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन व्हेरी लो. H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन साहजिकच काय राहतं, कमी राहतं, कारण pH आणि H+ आयन्स या दोघांमध्ये रिलेशन कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. देअरफोर इन H2S इक्विलिब्रियम सल्फाइड आयन्स इन्क्रीजेस. कारण आपल्याला माहिती आहे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की इक्विलिब्रियम K ची व्हॅल्यू मात्र आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची आहे. साहजिकच आपणाला काय करावं लागेल, सल्फाइड आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी मॅक्झिमम H2S काय होणार आहे, डिसोसिएट होणार आहे. आणि साहजिकच सल्फाइड आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय होईल, इन्क्रीज होईल. आणि विथ हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फाइड आयन सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ सल्फाइड is exceeded and that is too high KSP value of third B group, and solubility ionic product of sulfide third B group greater than ionic product solubility product KSP, then precipitate will be occurs. Then separation of group third A, hydroxide of group third A. यामध्ये टेस्टमध्ये आपण ओरिजिनल सोल्युशन ॲडिंग NH4Cl, then add ammonium hydroxide, white precipitate, third A group present, aluminum ions, chromium ions, ferric ions च्या सेपरेशनसाठी आपण ही टेस्ट वापरतो. प्रिसिपिटेशन ऑफ हायड्रॉक्साइड आयन्स थर्ड ए ग्रुप, देअर रॅडिकल low concentration OH ions is required because solubility product KSP value for hydroxide of third A group is lower. And precipitation of onward group, hydroxide of third B group, fourth group, fifth group, high value of OH minus ion concentration because their KSP value is higher. For precipitation of third A group, ammonium chloride is added बिफोर ॲडिशन ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड. जर आपल्याला थर्ड ए ग्रुपचं प्रिसिपिटेशन करायचं असेल तर अमोनियम क्लोराईड हे अमोनियम हायड्रॉक्साईडच्या अगोदर त्या ठिकाणी त्या टेस्ट ट्यूबमध्ये ॲड करावं लागतं. अमोनियम हायड्रॉक्साईड हा वीक बेस आहे आणि अमोनियम क्लोराईड हा स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. साहजिकच दोघांमध्ये NH4+ कॉमन येतो आणि कॉमन आयन इफेक्टमुळं डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ अमोनियम हायड्रॉक्साईड सप्रेस होतं, डिक्रीज होतं. The OH minus ion just sufficient to exceed solubility product of hydroxide third A group only and hence they precipitate. आणि त्यामुळं हायड्रॉक्साईड आयनचं कॉन्सन्ट्रेशन जस्ट सफिशियंट टू एक्सीड दॅन सोलिबिलिटी प्रोडक्ट ऑफ हायड्रॉक्साईड ऑफ थर्ड ए ग्रुप आणि त्यामुळं त्या ठिकाणी प्रिसिपिटेट फॉर्म होतो. फेरिक हायड्रॉक्साईड असेल, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड असेल. इट शुड बी नोटेड दॅट फॉर थर्ड ए ग्रुप ऑनवर, दॅट इज ग्रुप थर्ड बी, फोर्थ ग्रुप, 5 ग्रुप radical, higher values of KSP and they do not precipitate and they remain in the solution in third A group. Because KSP value for third A group is very low, 10 raised to minus 36 to 10 raised to minus 23 या रेंजमध्ये KSP व्हॅल्यू असेल थर्ड ए ग्रुपची. आणि KSP व्हॅल्यू ऑनवर्ड ग्रुपची जर पाहिली तर हाय असणार आहे, 10 raised to minus रेंज असणार आहे 10 raised to minus 19 to 10 raised to minus 11च्या रेंजमध्ये.